नमस्कार. एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. एक नवीन सिरीज स्टार्ट करणार आहोत. कोणती? तर तिमाही चालू घडामोडी जानेवारी ते मार्च 2026. कोणाचं पुस्तक आहे? आदरणीय देवा जाधवर सरांचं. देवा पब्लिकेशनचं संपादक देवा जाधवर सर. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 2026चे 3 महिने याच्यात कंप्लीट आहे. 76वी आवृत्ती आहे. तर याच्यात मला तर तुम्हाला सांगायचं काय आहे, तर हे सांगण्याआधी एक ऐका की काही कोणत्या विद्यार्थ्यांच्या काय काय म्हणजे मागण्या आहेत. तर काही एका विद्यार्थ्याची कमेंट अशी होती की मॅडम नोव्हेंबर 2025 ते मार्च 2026 पर्यंत कंप्लीट करून घ्या. एक विद्यार्थी आहे जो मेन्ससाठी क्वालिफाय झाला आहे कंबाईन गट ब च्या. त्याचं म्हणणं आहे की मॅडम 2 एप्रिल 2026 पर्यंत करून घ्या. जानेवारी 2025 ते एप्रिल 2026 पर्यंत, म्हणजे त्यांची जी मेन्स आहे तिथपर्यंत त्यांना सगळं एकत्र अवेलेबल होईल. तर मग हे कसं कंप्लीट झालेलं आहे किंवा कंप्लीट होत आहे, याच्यातल्या कोणत्या सिरीज चालू आहे आणि कोणत्या मी कंप्लीट करून घेतलेल्या आहेत आणि कोणत्या ऑनगोईंग आहे ते सगळं मी तुम्हाला सांगते. आधी पुस्तकाचं इंट्रोडक्शन बघून घेऊ. ठीक आहे? तर बघा, ठीक आहे, आधी आपण समजून घेऊ की काय काय सिरीज चालू आहे, मग नंतर पुस्तकाचं इंट्रोडक्शन मी तुम्हाला दाखवते. ही सिरीज आपल्याला स्टार्ट करायची आहे. तर आता विषय कसा आहे, आता जे विद्यार्थ्यांनी मला हे प्रश्न विचारले आहेत त्या सगळ्यांची उत्तरे याच्यात मिळतात. तुम्ही व्हिडिओ नीट समजून घ्या, मी काय सांगते आहे ते बघा, तुम्हाला कळेल. आणि अजून एक विद्यार्थ्याची कमेंट होती की मॅडम जमलं तर, कमेंट नाही पर्सनल मेसेज होता, मॅडम जमलं तर तुम्हाला 1.5 वर्षाचं तुमच्या हँड रिटन नोट्स घेऊन मग शिकवा किंवा आम्हाला अवेलेबल करून द्या. तर मग हे जे आहे तर अशा पद्धतीने आता एक फक्त हँड रिटन नोट्सचं 1.5 वर्षाचं मला जमेल की नाही शंका आहे. पण समजा पॉसिबल झालं तर अगदी शॉर्ट नोट्समध्ये, ब्रीफमध्ये मी त्या नोट्स हँड रिटन करण्याचा प्रयत्न करते आणि छोटे छोटे व्हिडिओ बनवते. तर असं एक आहे, बघू कितपत सक्सेसफुल होतं. पण हे बुक्स कंप्लीट होतील हे 100%. तर आता हे समजून घ्या की कोणत्या कोणत्या सिरीज चालू आहे जे तुम्हाला 2026च्या एक्झामसाठी, खास करून कंबाईन गट ब आणि गट क आणि राज्यसेवेचे ज्या आत्ता अपकमिंग एक्झाम आहे ना 2026च्या, त्याच्यासाठी तुम्हाला किती महत्त्वाचे आहे करंट अफेअर्सचं. तुम्ही जर हे केलं ना, तुम्हाला दुसरं बाकी काही करायची गरज नाही आहे. ठीक आहे? तर बघा, हे पुस्तक थोडं बाजूला ठेवू. तर ही जी आहे चालू घडामोडी 1200 सराव प्रश्न, आदरणीय देवा जाधवर सरांचं हे पुस्तक आहे. हे सगळं कंप्लीट झालेलं आहे 16 पार्ट्समध्ये. 16 पार्ट्स लागले कारण मी फक्त वाचून दाखवलं नाही आहे, मी बाकीच्या गोष्टींचा एक्सप्लेनेशन पण केलेलं आहे. तर हे 1200 सराव प्रश्नांचं हे पुस्तक आपलं पूर्ण कंप्लीट झालेलं आहे. निश्चिंत राहा. ज्यांना कोणाला बघायचं असेल तर त्यांनी एकाक्षी MPSC नावाचं माझं टेलिग्राम चॅनल आहे, तिकडे जा आणि तिकडे मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे याची लिंक. ठीक आहे? तर मग हे एक झालेलं आहे. त्याच्यानंतर बघा आपलं देवा जाधवर सरांचंच कोणतं चालू आहे बघा, चालू घडामोडी इयरबुक 2026. याच्यात काय आहे, 2025चे 12ही महिने जे आहेत ते सिंगल म्हणजे प्रत्येक महिना कंप्लीट केलेला आहे सरांनी इयरबुकमध्ये. हे इयरबुक आहे. मग याच्यातलं आपलं काय काय झालेलं आहे, तर जानेवारी मंथ ऑलमोस्ट कंप्लीट झालेला आहे आणि डिसेंबरपासून मग म्हणजे डिसेंबरपासून मी स्टार्ट करते आहे. म्हणजे जानेवारीपासून पुढे यायचं, तर मी डिसेंबरपासून मागे जाणार आहे. आणि याच्याने फायदा काय होणार आहे, एक तर सरांनी स्वतः देताना पण तसंच दिलेलं आहे. ठीक आहे? की डिसेंबर महिना आधी दिला आहे, मग मागे जानेवारीपर्यंत गेले आहे. तर ज्या कोणत्या विद्यार्थ्यांना नोव्हेंबर ते एप्रिल 2026 पर्यंतचे पाहिजे आहेत ना व्हिडिओज, ते त्यांना लवकर भेटतील. ठीक आहे? आणि मला पण हेच योग्य वाटतं. तर डिसेंबर मंथ मी स्टार्ट केलेलं आहे. त्याच्या सगळ्यांच्या प्लेलिस्ट पण तयार आहे. जर कोणाला हवं असेल तर मला मेसेज करा, कमेंट करा, म्हणजे तर तुम्हाला ह्या गोष्टी भेटून जातील. ठीक आहे? तर याच्यात आपले 2025चे 12 महिने कंप्लीट होतील. उरलेले पुढचे 2026चे 3 महिने याच्यातून कंप्लीट होतील. राहिला कोणाला एप्रिल महिना हवा असेल तर एप्रिल महिना मी स्वतः कंप्लीट करून घेईल. हे झालं. या झाल्या सगळ्या देवा जाधवर सरांच्या सिरीज. आता अजून एक सिरीज जी पूर्णत्वास आली आहे, जे म्हणजे जसं इयरबुक आपण कंप्लीट करतो तसेच हे वार्षिकी 2026 हे पण कंप्लीट होत आलेलं आहे. याच्यातलं हे जे टिक केलेले आहेत ना,
ह्या सगळ्या कंप्लीट झालेल्या आहेत. बाकीचे फक्त आपल्याला घ्यायचे आहेत, जे मी लवकरात लवकर कंप्लीट करेन. याच्यात राजकीय घडामोडी, कृषी व पर्यावरण, क्रीडा घडामोडी, महत्त्वाचे पुरस्कार, नियुक्त्या व निधन वार्ता, आंतरराष्ट्रीय परिषदा, हे सगळे मी व्यवस्थित कंप्लीट करून घेतलेले आहेत. ठीक आहे, ही पण सिरीज लवकर कंप्लीट होईल हे. आणि आता जी आपण सिरीज स्टार्ट करतो आहोत ती आहे ही. ठीक आहे, तर आता नीट ऐका. तर ही सिरीज आणि प्लस इयर बुक आणि प्लस जे काही राहिलं ते हे रॅन्डमली सायमल्टेनियसली सगळे व्हिडिओ येतील. म्हणजे सगळ्यांच्या इच्छा किंवा सगळ्यांना जे काही रिक्वायरमेंट आहे ते कंप्लीट होणार आहे. आणि तुमच्या एक्झामनुसार काही विद्यार्थी खाली कमेंट करतात ना, तर मग तसं येऊ द्या, म्हणजे मग मलाही कळेल. फक्त आता हे जर चालू केले तर अजून दुसरं नका म्हणू की मॅडम यांचं घ्या त्यांचं घ्या. एक तर पहिली गोष्ट परमिशनचा इश्यू असतो. परमिशन दिली पाहिजे त्यांचे बुक्स वापरायची. आपण म्हणजे बुक्स दाखवून वापरले तर चालतात, पण मला विदाऊट परमिशन गोष्टी करायला आवडत नाही. एक तो इश्यू असतो. आता मी जर ही सिरीज स्टार्ट केली आहे तर एकच मार्गी लावणं खूप गरजेचं असतं. नाही तर मग खाली मॅडम यांचं घ्या त्यांचं घ्या हे पॉसिबल नाही आहे. मी स्वतः पैसे खर्च करून हे पुस्तकं आणलेले आहेत. हे पूर्ण करणं माझ्या दृष्टीने खूप गरजेचं आहे. मी या व्यतिरिक्त दुसरं कोणतंही इयरबुक कंप्लीट करायला घेणार नाही. ऑलरेडी 2 इयरबुक चालू आहे. एक आदरणीय विठ्ठल बडे सरांचं आणि आदरणीय देवा जाधव सरांचं. माझ्या दृष्टीने हे खूप सफिशियंट आहे आणि त्यांच्या याच्यातून प्रश्न जसेच्या तसे पडतात. ठीक आहे, तर मग अशा पद्धतीने हे पुस्तक आणि बाकीचे पुस्तकं आपले सायमल्टेनियसली चालू होते. या व्यतिरिक्त अजून एक सांगायचं आहे, जे काही बाकीचे सब्जेक्ट आहे आपले कंबाईनचे आणि राज्यसेवेचे, याच्यात आत्तापर्यंत ज्या काही प्रश्न आलेले आहेत ना, फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगते, समजा केमिस्ट्रीवर संयुगांवर प्रश्न आले, मिश्र संयुग किंवा ॲलॉय कसे बनतात, आणि त्याच्यावर प्रत्येक वेळेस 100% एक प्रश्न असतो. तर त्या प्रश्नांचा स्टडी करायचा, ते प्रश्न एकत्र कंपाईल करायचे आणि त्यांचे प्रश्नोत्तरं घ्यायचे. आणि सोबत मग आपल्याला हे बघायचं की मग बाकीचे जे आहेत ना, फॉर एक्झाम्पल गन मेटल, गन पावडर, हे कशाच्या कॉम्बिनेशनने बनलेले आहेत, ब्रॉन्झ, नंतर कॉपर कशात जास्त आहे, या सगळ्यांचं करायचं आणि ते ट्रिक्सच्या स्वरूपात तुम्हाला प्रोव्हाइड करायचं. आणि वाटल्यास मी तुम्हाला त्या नोट्स पण टेलिग्रामला नक्कीच अवेलेबल करून देत जाईल. तर त्याचा एक प्रयोग आपण करूया. तुम्हाला बघा आवडतं का, आणि आपण मग त्या पद्धतीने सगळ्याच गोष्टी करू. कंबाईनच्या दृष्टीने पण करू आणि राज्यसेवेच्या दृष्टीने पण करू. ठीक आहे, हे झालं. आता आपण या पुस्तकाचं इंट्रोडक्शन बघू. तर हे पुस्तक आहे 220 रुपयाला. 220 रुपयाचं पुस्तक जे मला आमच्या बुक स्टॉलला मिळालं आहे 180ला. ठीक आहे, तुम्हाला किंमत दाखवून देते. हे बघा, 220 रुपये किंमत आहे. मला 180ला भेटलेलं आहे. इथे सरांचं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल तर इथे त्यांनी QR कोड दिलेला आहे. त्याच्यानंतर इथे इतर माहिती जर तुम्हाला काही हवी असेल तर मुद्दामून मी तुम्हाला सगळं दाखवते आहे. आणि मग हे बघा, हा आहे जानेवारी महिना. मग ही जानेवारी महिन्याचीच किती मोठी इंडेक्स आहे बघा. नंतर फेब्रुवारी आणि त्याच्यानंतर हा मार्च महिना. आणि प्रत्येक याच्यात सरांनी चार्ट फॉर्मॅटमध्ये पण दिलेलं आहे, वेगवेगळं सुटसुटीत करून दिलेलं आहे. त्यानंतर सरांनी 75 सराव प्रश्न पण दिलेले आहेत. तर अशा पद्धतीने हे पुस्तक आहे, तुम्हाला मी दाखवते आहे. तर हे अशा पद्धतीने आहे, खूप खूप जास्त आहे मटेरियल दिलेलं सरांनी. ठीक आहे, तर मग आणि हे लास्ट पेज आहे, तुम्हाला जर बघायचं असेल तर. ठीक आहे, तर अशा पद्धतीने या पुस्तकाचं ब्रीफ इंट्रोडक्शन होतं, ज्याच्यात मी इतर माहिती पण तुम्हाला सांगितली आहे. आणि टेलिग्राम चॅनल माझं एकाक्षी MPSC नावानेच आहे, ज्याच्यावर मी 1200 सराव प्रश्नांची तुम्हाला सिरीज टाकलेली आहे. आणि जर तुम्हाला बाकीचे काही व्हिडिओ हवे असतील तर तुम्ही माझ्या यूट्यूबच्या प्लेलिस्टमध्ये जायचं. प्लेलिस्टमध्ये गेलं ना की तुम्हाला प्लेलिस्टमध्ये सगळे टाईपचे व्हिडिओ सापडून जातील. मी प्लेलिस्ट ऑलरेडी बनवले आहे. म्हणजे काही करंट अफेअर्स आहेत ना, ते सगळे तुम्हाला करंट अफेअर्सचे व्हिडिओ तिथे भेटून जातील. ठीक आहे, धन्यवाद.